येवला तालुक्यातील धानोरे येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी धर्मनाथ बीज सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। मंगळवार 20 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे यंदा 36वे वर्ष असून या निमित्ताने परिसरात मोठ्या प्रमाणावर धार्मिक चैतन्य पसरले होते। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचे प्रवचनात महाराजांनी धर्म आणि भक्ती या विषयावर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले। त्यांच्या ओघवत्या वाणीतून निघालेले विचार ऐकण्यासाठी धानोरे आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमाचे आयोजन जाधव वस्ती धानोरे सावरगाव रोड येथे करण्यात आले होते। प्रवचनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब सुखदेव जाधव, अक्षय जाधव, ज्ञानेश्वर जाधव आणि समस्त जाधव परिवार तसेच धानोरे ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। संत दर्शन, सत्संग आणि महाप्रसाद अशा त्रिवेणी संगमाने हा सोहळा भाविकांसाठी संस्मरणीय ठरला। ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे, येवला। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। बीज हा अतिशय महत्त्वाच्या पर्वणीसारखा योग आहे। ज्याच्या नशिबात असतो तोच हा योग घडून आणतो, असे आमचे बाबाजींच्या परिवारातील जिथं कार्यक्रम असेल तिथं एक शाल एक हार, आणि जिथं किती दूर असो, मग ते जालना असो, आम्ही आता याला होतो सोलापूर कोल्हापूर, तिथं पण हजर होते। कोण? आमचे भाऊसाहेब। म्हणजे कुठंच कंटाळा नाही। पहिले मोटरसायकलवर होते, बाबा आता मोठी गाडी घेतली, 4 जणाला घेऊन येतं। आणि खरंच 4 जणाला घेऊन येण्याची ज्यांच्यात ही आहे तेच धर्माचं कार्य करू शकतात, एक लक्षात घ्या। म्हणून आपण त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं, वर हात करून, कारण एवढा मोठा कार्यक्रम करणं सोपं नाही। रोकडोबा हनुमान मंदिर, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम, असे श्री महंत 108 स्वामी संदीप गिरीजी केला जातो। धर्मबीज म्हणजे काय आहे, हेच नाव का आपण दिलं, त्याचं चिंतन आहे। भाग्यवंतांनो, या ठिकाणी कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायनम अविरत्र दुर्लचम जकर भाजनम, हे 9 नारायण होते। कोणते नारायण होते? पहिले या 9 नारायणानं जर भागवतामध्ये एकनाथी भागवताला सुरुवात जर पाहिली असेल तुम्ही, तर एक एक नारायणानं एक एक चिंतन आपण भागवतामध्ये केलेलं आहे। तेच 9 नारायण नवनाथाच्या रूपामध्ये हे आपल्या पवित्र पावन भूमीत झाले, निर्माण झाले आणि अवतार घेतला। नवनारायण नवनाथा तुनी, नवनारायण नवनाथा तुनी, या जगती प्रकटले अथाई कथा ताप भवाचे सहज
हे सगळ्या तीर्थाचा राज. तिथं त्रिवेणी संगम, गंगा यमुना सरस्वती 3 आहे, गुप्त एक. आणि जिथं आता माघ मेळ्यामध्ये जवळजवळ कमीत कमी कोटी लोक असतील आता सुद्धा ह्या माघ महिन्यात स्नानासाठी. कारण ह्या महिन्यामध्ये स्नान करणं 10,000 वर्ष स्नान काशीत करणं, 10,000 वर्ष शरीर स्नान करणं. आणि माघ महिन्यामध्ये फक्त जर आपण आपल्या कुठेही गंगा असेल त्या ठिकाणी 3 दिवस जर स्नान केलं तर 10,000 वर्ष स्नान केल्याचं पुण्य मिळतं. लक्षात ठेवा. म्हणून एकदा तरी ह्या माघ महिन्यात कुठंतरी जाऊन स्नान केलं पाहिजे. जिथं गंगा मैया आहे, गोदावरी आहे, कुठंतरी जाऊन स्नान केलं पाहिजे. आणि आपण तिळाचं उटणं आपल्या शरीराला लावलं पाहिजे. तीळ खाणं चांगलं आहे, तिळाचं उटणं लावणं चांगलं आहे. लोक महिनाभर लावतात, परंतु आपण हे महत्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे. म्हणून हे प्रयाग क्षेत्रावर हे गेले. कोण? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. गोरक्ष कशातून जन्माला आले माहिती ना तुम्हाला? उखाड्यातून. कुठून? गाईचं शेणाचा जो उखाडा होता. पण मग कशी जन्माला आले तुम्हाला हेही माहिती आहे. सरस्वती नावाच्या मातेला मूलबाळ नाही, म्हणून मच्छिंद्रनाथन सांगितले ही युवती घे बाई, तुला हे घे, चांगलं आहे. पेपर आहे चालते बोलते. काय ग बाई म्हणे, काय ही काय आहे? म्हणे काय नाही. 12 वर्षानं आमचे या ठिकाणी चालत असलेला धर्मनाथ बीज सोहळा आमचे भाऊसाहेब भाऊ जाधव अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी गुरुदेवांच्या साक्षीनं हा सोहळा अगदी थाटामाटामध्ये संपन्न झाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य या न्यायाप्रमाणे बाबाजींचं या ठिकाणी अतिशय गोड उत्कृष्टपणे असं प्रवचन, अन्नदान, ज्ञानदान, भिक्षादान अतिशय गोड स्वरूपांमध्ये या ठिकाणी केलं. दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय भव्य मोठ्या संख्येने या ठिकाणी संपन्न होतो. रामकृष्ण हरी. जय जनार्दन. जय जनार्दन. मी भाऊसाहेब सुखदेव जाधव, मुक्काम धानोरे, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आमच्या इथं सालाबादप्रमाणे 36 वर्षापासून धर्मनाथ बीज सोहळा हा शिवगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये एकदम उत्कृष्टपणे आणि भव्य मोठा हा साजरा होत असतो. याही वर्षी तो साजरा झाला. असंख्य लोक येऊन ज्ञानदान, अन्नदान हे सेवन करतात. आणि मग भरपूर साधू संत येऊन आम्हाला सर्व परिवाराला, गावातील आता आजूबाजूच्या सर्व लोकांना आशीर्वाद देऊन त्यांना तृप्त करतात. असा हा भव्य सोहळा आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा केला. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. वर्मा लॉन्स, तुमच्या प्रत्येक समारंभासाठी एकमेव ठिकाण. शुभ कार्याचा आनंद आता अधिक भव्य. तुमच्या आयुष्यातील आनंदाचे आणि स्वप्नपूर्तीचे क्षण साजरे करण्यासाठी वर्मा लॉन्स सज्ज आहे. उपलब्ध सुविधा, विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन. कोणताही समारंभ भव्यतेने आयोजित करण्यासाठी आदर्श. पुरेशी पार्किंग व्यवस्था, पाहुण्यांसाठी सोयीस्कर आणि सुरक्षित पार्किंगची सुविधा, अनेक अतिरिक्त सुविधा, आधुनिक सजावट पर्याय, भोजन व्यवस्था, क्षेत्रासाठी खास सोय. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळा अवश्य भेट द्या वर्मा लॉन्स, जिथे तुमचे क्षण अविस्मरणीय होतात. अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी आजच संपर्क साधा. वर्मा लॉन्स. व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा. येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत, लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव.
लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज. AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.